आपण त्यांच्याशी बोलूया। जो GR काढलेला होता हिंदी सक्ती विरोधात तो आता मागे घेतलेला आहे, रद्द केलेला आहे आणि आता जल्लोष हा साजरा केला जात आहे। हा मुळामध्ये जो हिंदी सक्तीचा शासन निर्णय झाला होता तो अत्यंत अयोग्य होता आणि त्या विरोधात संपूर्ण मराठी माणसामध्ये एक प्रचंड खतखत आणि चीड होती आणि त्यावेळेला राजसाहेबांनी ती योग्य वेळेला राजसाहेबांनी त्याला विरोध केला, मोर्चा जाहीर केला। त्याच्यानंतर जो दबाव सरकारवरती वाढला त्यामुळे त्यांना हा निर्णय रद्द करावा लागला आणि त्यामुळे हा खरं तर निर्णय हा मराठी माणसाच्या भावनेचा आणि त्यांनी तयार केलेल्या दबावामुळे झालेला निर्णय। त्यामुळे सर्वप्रथम मी मराठी माणसांचं अभिनंदन करीन, त्यांच्या एकजुटीचं अभिनंदन करीन। पण हा निर्णय आता कुठे उशीर झालेला नाहीये। या अगोदर राजसाहेब यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती, तसंच सर्व शाळांना प्राध्यापकांना पत्रक देखील पाठवलेलं होतं आणि दादा भुसे देखील आता येऊन भेटलेले होते। नाही भेटले होते वगैरे सगळं ठीक आहे। आता त्या अगोदर घडलेल्या घटनांबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, पण राजसाहेबांनी योग्य वेळी मोर्चाचं जाहीर केलं आणि त्यानंतर जी जनमानस एकवटलं, मराठी माणूस एकवटला, त्यामुळे या सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि ठीक आहे, उशिराने सुचलेलं शहाणपण असं म्हणूया आणि त्याचं श्रेय संपूर्ण मराठी माणसाला देऊ आम्ही। आज GRची देखील होळी करण्यात आलेली होती, उद्धव ठाकरे होते, तुम्ही पण देखील त्या ठिकाणी होतात आणि त्यानंतर आपण बघितलं तर 5 तारखेला मोर्चा निघणार होता हा, पण आता हा विजयाचा मोर्चा करण्याचा उद्धव ठाकरे बोलणार आहे। अजूनपर्यंत याबाबत काही निर्णय झालेला नाही आहे। उद्या आमच्या पक्षाची बैठक आहे, त्याला राजसाहेब मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय असेल तो ते जाहीर करतील। पण 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हा मोठा विजय झालेला आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अशा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता। मराठी माणसाची जी भावना होती त्याचा आदर करून या हिंदी सक्तीला विरोध केलेला होता। त्यामुळे यापुढे अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा निर्णय सरकार घ्यायला धजावेल असं मला वाटत नाही आहे आणि आम्ही या बाबतीमध्ये कधीच राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली नव्हती। मराठी माणूस हाच आमच्याकडे डोळ्यापुढे कायम असतो, पूर्वी होता, आताही आहे आणि यापुढेही राहील। मराठी माणसाचा तुम्ही बोललात की निर्णय होता या ठिकाणी, असंच त्यांनी वाक्य उद्धव ठाकरे यांनी पण बोलत, सर्व मराठी माणसांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे तर एक। या बाबतीत मी काही भाष्य करणं योग्य नाही। आता मी एवढंच सांगू शकतो की हा जो शासन निर्णय रद्द झाला ही आनंदाची गोष्ट आहे आणि तो मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, या बाबतीत मी काही भाष्य करू शकत नाही, या बाबतीत मी काही बोलणार नाही। हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।